ट्रिपच्या दिवशी रात्रीच्या 12ला पोरांना एवढी भूक लागली ना, बराच वेळ दुकानं पालती करून ना शेवटी त्यांनी चायनीज आणलंच भाऊ. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. आता इकडे भाटे बीचवर येऊन आम्हाला जवळपास 1.5 तास झालता. त्या तिकडे हे पोरं काय खजिना सापडीत होती काय माहिती. अरे हे तर खेकडे शोधित आहेत. तिकडे मागे एका जागी राहून पण लय कंटाळा यायला लागला. म्हणलं चला आता राऊंडच मारून येऊया बीचला. आता बरेच जण असे असतात का बीचवाले असे काहीतरी बदाम बिदाम काढतील आणि त्यात बांधबिन खोसतील आणि त्याच्यावर नाव काढतील. आता तसंच करावं म्हणलं आपण पण. आता इथून आम्ही कुठेतरी स्टे करायला निघलोच होतो, पण तेवढा तिथे नाही काहीतरी व्यायाम करायचं दिसलं. इथं पोरं डायरेक्ट जोरबीर काढायला लागली. आता या ठिकाणी दत्ताने आम्हाला चॅलेंज दिलं की खर्च करतो 20 जोर काढून दाखवता. आमच्या इथं काय झालं नाही, पण दत्ताच्या जे एक्सपर्ट आहे त्याने डायरेक्ट 20 जोर काढून दाखवले. शेवटचा जोर काढून झाला म्हटलं करा आता खर्च. आता आम्ही जाऊ बीच होतो तेव्हा 2-3 पोरांना पुढे जाऊन का हॉटेल बघून आलती. मग रूम आल्यानंतर इकडे बॅग बिग सगळ्या ठेवल्या म्हणलं आता रिलॅक्स झालो बाई. रूम आलो इकडे फ्रेश वगैरे झालो याच्या त्याच्या रूम मध्ये जाऊन आम्ही टाइमपास करायला लागलो. एवढी कटाळलेली ना पोरं का आल्याला डायरेक्ट इथं पडीच टाकून दिली यांनी. नंतर मग आम्ही इकडे खाली जेवण करायला निघालो. जेवण करून झाल्यानंतर आम्ही सगळे इथे ना जमा झालो आणि जरा टाइमपास करायला लागलो या गल्ल्यांमध्ये. नंतर असं ठरलं की जवळच 1 किलोमीटर ना सनसेट पॉईंट होता, चला तेच पाहायला जाऊ. या ठिकाणचा व्ह्यू एक नंबर होता बरं का. मग जरा वेळ बाकड्यांवर बसून आम्ही जरा गप्पा मारल्या. ते झाल्यानंतर इथे जवळच व्हॉलीबॉलचं ग्राउंड भरलं होतं, तिथे झालो. मग आम्ही व्हॉलीबॉल पाहिला. मी पोरांना म्हणलं बरं का चला आपण खेळू. चायला पण ते एवढं खतरनाक खेळायचे नाही का आमच्या डोक्याबाहेरचीच केस होती. रूमवर आल्यानंतर आम्ही जरा वेळ टाइमपास केला आणि डायरेक्ट झोपलो. पण इकडे दुसऱ्या रूमच्या पोरांना काय एवढी भूक लागली होती काय त्यांनी 12 वाजता जाऊन इकडे चायनीज आणलं. मग काय आम्ही आलो खायला इकडे. पण ट्रिप मध्ये पोरांबरोबर फिरायला गेलं मजाच असते.